हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. कंबाईन एक्झाम 2025. मागच्या 2024मध्ये पण बऱ्याच एक्झाम पुढे गेल्यात, झाल्या नाहीत, फार लेट झाल्या. सेम 2025मध्ये तसंच झालं. आपण इयर एंडिंगला आहोत लक्षात घ्या. आणि 2025ची प्री आत्ता कुठं होती आहे, त्यात पण डेट आपल्याला आता बघितल्यात पुढे आलेल्या आहेत. सो एकंदरीत हा व्हिडिओ घेण्यामागचा उद्देश काय की आपण स्ट्रॅटर्जी, सब्जेक्ट, कन्सेप्ट याच्याबद्दल खूप नॉलेज घेतो किंवा त्या परीक्षेची गरज आहे म्हणून त्याच्या मागे लागतो. पण एकंदरीत ह्या एक्झाम पुढे गेल्यामुळे बराच शेड्यूल हा डिस्टर्ब झाला आहे, आपल्या अभ्यासाचाही, रिव्हिजनचाही आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींचा. आणि मग त्याचा कुठेतरी आढावा, थोडं इव्हॅल्युएशन आपण घेत नाहीत, फक्त आणि फक्त अभ्यास करतोय. आता ह्या बदललेल्या सगळ्या तारखा, शेड्यूल ह्याच्यानुसार आपण काय प्लॅन बदलला पाहिजे का? त्यातही अजून एक महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे, 2026चा शेड्यूल आला आहे. म्हणजे 25च्या एक्झाम झाल्या नाहीत आणि 2026च्या डिक्लेअर झाल्यात. त्याच्यात तो एक मुद्दा येतोच की 2025मध्ये आता थोडंफार जरी 19-20 झालं तर 26चा आहेच, म्हणजे ढकललं का अजून एक वर्ष पुढे आपण स्वतःला. सो अशा ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे. उरलेला जो ड्युरेशन आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा 2025साठी म्हणतोय मी, त्यातही विशेषतः जुने विद्यार्थी त्यांना पूर्णतः डेडिकेटेड हा व्हिडिओ आहे. त्यांनी उरलेला 1 महिना, 2 महिना, 3 महिना जो काय असेल तो कसा वापरायचा, आणि प्री नंतरही उरलेला जो ड्युरेशन आहे तो मेन्ससाठीचा आहे तो कसा वापरायचा. आणि मग ह्या 2025च्या प्री आणि मेन्स ह्याच्या सोबत तुम्हाला ओव्हरलॅप काय पाहायला मिळेल, 2026च्या प्रीच्या एक्झाम. आणि त्याचा काही इथं संदर्भ येतो का तो विचारात घ्यायचा आहे का, सगळ्या एक्झामचा भाग. आणि 2025 + 26 दोन्ही एकत्र करता येईल का, अशा बऱ्याच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला डिस्कस करायच्यात. त्यामुळे हा व्हिडिओ कम्प्लिटली डेडिकेटेडली ओल्ड स्टुडंटसाठी आहे, ज्यांनी आत्तापर्यंत 4 वर्ष, 5 वर्ष, कोणी 7-8 वर्ष एक्झाम दिलेले आहेत पण अजून हे एक्झाम देत आहेत. बऱ्याच जणांनी मेन्स खूप दिलेले आहेत पण यश मिळालेलं नाही म्हणून परत प्री द्यावी लागते. बऱ्याच जणांना फक्त प्रीमध्येच अडकून पडला लागेल, मेन्स दिलीच नाही. असा सगळा एकंदरीत हा जुना विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. त्यांच्यासाठी मला असं वाटलं काहीतरी बुस्टिंग गरजेची आहे, थोडं मार्गदर्शन गरजेचं आहे अभ्यासाच्या व्यतिरिक्त. ते इथं तुम्हाला मी लेक्चरमध्ये घेईल. हा प्रकार बघा, इथं सक्सेस हे आपल्याला मिळवायचं आहे आणि हे इथं आपण आहेत. पण झालं काय की हा जो पास्ट आहे आपला, आता हा पास्ट कुठल्या अँगलने घ्यायचा, ह्याच्यामध्ये इथं अपेक्षित आहे आपलं आत्तापर्यंतचं आलेलं फेलर. आता जुने विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बरं का, परत सांगतो. जुने विद्यार्थी म्हणजे नक्कीच ह्याच्या आधी त्यांनी परीक्षा दिल्यात, प्री असेल, मेन्स असेल. मग ह्या सगळ्या जुन्यांनी कुठंतरी आपण कमी पडतोय हेच मान्य केलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तर अपयश आलं आणि म्हणून परत आपण प्री देतोय. आणि याच सगळ्या फेलर बाबतीत आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि त्यासाठी मी काही मुद्दे आणलेले आहेत. जुन्या विद्यार्थ्यांचा एक फक्त दिसतो पॉईंट, तो म्हणजे निगेटिव्ह जास्त. कुठलं, हे आत्तापर्यंत आलेलं अपयश, सततचं अपयश असंही म्हणू आपण. खूप एक्झाम दिल्या म्हणून सर पण काय यशच मिळत नाही. आणि या फेलरमुळे झालं काय, ह्यांच्यावर क्रिएट झाले प्रचंड जास्त मोठ्या प्रमाणात प्रेशर, खूप दबाव आहे यांचा. आता या दबाव कशाचा, ह्या ज्या इथं फेलरचं म्हणतो आपण ना, हे साखळी ही अडून ठेवली, ही तुम्हाला पुढंच जाऊ देत नाही, कुठं, सक्सेसकडं. सर म्हणून मी 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, 7 वर्ष झालं तयार करतोय पण का बरं यश मिळत नाही. काही जणांनी, बऱ्याच जणांनी प्री पास होतोय सर म्हणा, आता अजूनही काहीच विषय नाही, प्रीला बसतो मी, पास होतो, मेन्स 100% देतो मी, पण मेन्सच निघत नाही आहे. सो कुठली तरी एक गोष्ट आहे जी तुम्हाला मागे ओढतीये आणि ती म्हणजे युअर पास्ट, युअर फेलर, सततच येणारं अपयश. आणि ह्याच्यामुळे काय झालं, या फेलरमुळं क्रिएट झाले फार मोठ्या प्रमाणात प्रेशर, ज्याला आपण दबाव म्हणतो, खूपच जास्त. आणि याच दबावाचा परिणाम हा निगेटिव्ह होतोय, निगेटिव्हिटी वाढत चालली आहे, नकारात्मकता वाढत चालली आहे, डिप्रेशन वाढत चाललंय. आणि ह्याच्यात एक फॅक्टर येतो तो म्हणजेच समाजाचं प्रेशर. त्यातही फॅमिली सफर करते, मग त्यातही वय, एज फॅक्टर, मग त्यात मुली असेल तर अजून जास्त प्रेशर. जेवढं जास्त वय तेवढं मग घरून प्रेशर येतं, लग्नाचं वगैरे सगळं. मुलांचा बाबतीत तोच मुद्दा येतो, सेटलमेंटचा येतो, केवढं वय झालं अजून नोकरी नाही का, याच्यावर नो. या सगळ्या गोष्टींचा काय व्हायला लागलाय, प्रचंड दबाव तयार व्हायला लागलाय आणि मग अजून प्रेशर वाढत चाललंय. आणि ही साखळी ही आपल्याला ही मागे ओढती. आपण पुढे जायचा प्रयत्न करतोय पण हे मागे ओढतोय. मग आता ह्याच्यातून हे काय, हे ब्रेक कसं करायचंय यासाठी आपल्याला डिस्कस करायचंय. इथं मी कुठलाही एखादा विषय घेतला, गायडन्स घेतला, त्याच्यासाठी हा लेक्चरचा पार्टच घेतला नाही. फक्त ओव्हरऑल माझं एक म्हणणं आहे की जुन्या विद्यार्थ्यांना आता इथून कसं बाहेर पडायचंय हे आपण प्रयत्न करू नक्कीच. कारण काय होतं, ह्याच्यातून आपण खूपच स्वतःला निगेटिव्ह करून घेतलेलं. ते उत्तर देईल मी तुम्हाला की एवढं खरंच स्वतःला गुन्हेगारासारखं फील करून घ्यायचंय का. अरे आपण एक्झाम दिली आहे, कुठला गुन्हा नाही केला आणि आलं अपयश तर ठीक आहे ना, हरकत नाही, मान्य केलं आणि पुढे प्रयत्न करतोय. जे सगळे प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करतात मी त्यांच्याबद्दल बोलतो. आता ज्यांनी टाइमपास केला, असंच 4-5 वर्ष निवांत राहिलेत आणि मग अपयश आलं ना रडत बसलायत, त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही बाबा. त्याच्यासोबतही मी नाही आहे. ज्यांनी खरंच प्रामाणिक अभ्यास केला आहे पण काही एक्सटर्नल फॅक्टरमुळे, कुठल्याही काही कारणामुळे, जेन्युइन रिझनमुळे त्यांना अपयश आलं आणि मग त्याच्यामुळे ते आता या दबावामध्ये आहेत, त्यांच्यासोबत मी आणि त्यांच्यासाठी हे सोल्युशन असेल. चलो या इकडं. हे झालं सगळं निगेटिव्ह बाजू.
खूप काय सांगेल तेवढं कमी म्हणावं सर, काय सांगावं म्हणा आमच्या व्यथा, माहिती आहे मला हे सगळं मी फार जवळून बघितलं आहे. कितीतरी विद्यार्थ्यांनी घरी जाणं बंद केलं आहे, कुठलेही सण कुठलं काही समारंभ प्रोग्राम्स अटेंड करणं बंद केलं आहे. यस ऑर नो? त्याचं कारणच आहे हे फेलर, हेच ओझं की आपल्याला नकोच तिथे जायला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता ह्याच्यामुळे आता येणारी जी परीक्षा आहे जी आपण टार्गेट करतोय 2025ची येणारी प्री, बरं ह्याच्यानंतर येणारी मेन्स, आणि इतके वर्ष जे आपण ह्याच्यावर दिलेत ज्याच्यामुळे आपल्याला एवढी नकारात्मकता सहन करावी लागली, त्याच ह्याच्यावर इथं प्रीवर जर परिणाम झाला तर मग अजून एक अपयश आपल्या पदरात पडतं. मग ते पाडून घ्यायचं आहे का ह्याच्यातून काही मार्ग काढून पुढं जायचं आहे? निगेटिव्हिटी खूप आहे मान्य आहे, पण आता ह्या येणाऱ्या 2025च्या प्रीला पुढं जायचं असेल तर तुमच्याकडे फक्त हे निगेटिव्हच असं नाही आहे, आता तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत. आणि त्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे कुठल्या माहिती का? युअर एक्सपिरियन्स, अनुभव, आणि तुमचं नॉलेज, कंटेंट, तुमचा अभ्यास स्टार मार्क करा. म्हणजे स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका, एकदमच मी काहीच नाही, झिरोच आहे असं समजू नका, कारण ते समजायला समाज आहेच ना. त्यांचं तेच काम आहे की लोकांना हे करायचं, तू फेलर आहे, तुला काहीच येत नाही, हे त्यांचं काम आहे, त्यांना करू द्या. तुम्ही स्वतःला एक गोष्ट बघा, ह्या बाजूनी हे सोपं नसतं. एखाद्या वेळेस हे ठीक आहे अभ्यास, नवीन विद्यार्थीसुद्धा काय दिवस रात्री एक करून खूप अभ्यास करून कदाचित तुमच्या लेवलला ते येऊ शकतो एखाद्या विषयाचं नॉलेज घ्यायला, कन्सेप्ट क्लिअर करायला, पण हे एका दिवसात एका रात्रीत येत नाही. ह्याच्यासाठी खूप वर्ष आपण इथे झिजलो आहेत, खूप प्री मेन्स दिल्यात, खूप सहन केलं आहे, खूप निगेटिव्हिटी पचवली आहे, आणि मग कुठं हे मिळवलं आहे. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा तुमच्याकडे लक्षात घ्या, जुन्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी लिहून घ्या. आणि हा अनुभव हा कशाचा आहे तर खूप इतके वर्ष जे काही एक्सटर्नल फॅक्टर असतील त्याला डील करण्याचा आहे. प्री असेल, मेन्स असेल, एवढा सब्जेक्ट सगळा वाचलेला आहे, परीक्षा देण्याचा आहे. आणि ह्याच्यातून तुम्हाला सर मग ह्याचा काय फायदा तर लक्षात घ्या, ह्याच्यातून तुम्हाला तुमच्या काय कळतील, चुका कळतील. एक्झॅक्टली नवीन विद्यार्थ्यांकडे हे नसणार आहे जे की तुमच्याकडे. फक्त आपला प्रॉब्लेम काय झाला की ह्या अनुभवाचा आपल्याला चांगला फायदा घेता आला नाही, कारण आपलं लक्ष सगळं कुठं होतं, ह्याच्याकडेच होतं. आपण फक्त कुठं बघितलं, ह्या फेलियरकडेच बघितलं, ह्याच्याकडेच बघत बसलो आपण. आपल्याकडं आपण त्याच ह्याच्यातून ह्या फेलियरचाच एक परिणाम पॉझिटिव्ह आहे की आपल्याला एक्सपिरियन्स मिळाला, आणि ह्याच एक्सपिरियन्समधून आपण काय बाहेर काढू शकतो, चुका बाहेर काढू शकतो. की मी का 4 मेन्स दिल्यात, 5 मेन्स दिल्यात, मी का 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालो, काहीतरी उत्तर मिळेल ना, शोधा. आपला मेन फोकस हा याच्यावर जर असेल तर हे बाहेर निघतं. आणि एकदा चुका कळायला लागल्या की त्याच्यावर तुम्ही काम केलं की ॲटोमॅटिक सुधारणा दिसून येते, आउटपुट मिळतं, आणि आपण पुढे जातो. आणि मग स्टडी तर आहेच ना तुमचा, तुम्ही जुने आहेत म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली मागच्या 4-5 वर्ष झालं तुम्ही काहीतरी वाचल्यात, 0 आहेत का, 0 आहेत का, नाही आहेत. त्यामुळे ही पण गोष्ट तुमच्याकडे, आणि ह्या 2 गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, लिहून घ्या, खूप स्ट्रॉंग आहे तुमच्याकडे. हे उगाच मोटिवेट करायचं म्हणून नाही, ॲक्च्युली हे खरं मोटिवेशन हे आहे. विनाकामी कुठलं तरी रील वगैरे बघून तुम्ही मोटिवेट होता ना, त्याच्याऐवजी हे वास्तव आहे, हे मोटिवेशनसाठी तुम्ही हे वापरा. आणि ह्याच्यातून फक्त काय करा, चुका बाहेर काढा. या पुढं आता आपला प्रॉब्लेम काय झाला आहे, जुन्या विद्यार्थ्यांकडे स्वतःकडे जी ॲसेट आहे तीच माहीत नाही, तीच विसरलोत आपण. आपल्याला फक्त काय माहिती, अभ्यास केला, अजून पुस्तक वाचलं की यश मिळतं, अजून पुस्तक वाचलं की यश मिळतं. हे इथं बघा, हे आपल्याकडे असं झालं आहे, हे नॉलेजचा भंडार झाला आहे, भंडार. यस ऑर नो? जुने विद्यार्थी तुम्ही भेटा, बोला, किती नॉलेज त्यांच्याकडे दिसतं बोलण्यातून. आणि हे तुम्हाला लायब्ररीत कुठे फील होत असेल ना की नाही, सगळेच म्हणतात की तो खूप हुशार आहे. अरे मग हुशार असून रिझल्ट काय येत नाही, कारण आपण त्याचा वापर नीट करत नाही आहे. ही बॅच घे, ती बॅच घे, हे पुस्तक घे, ते घे, वाच, टाक, असं त्याचा वापर कसा करायचा आहे, किंवा मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जे एक्सपिरियन्स आहे ना त्याचा योग्य वापर करत नाहीत तुम्ही. तुमच्याकडे जो अभ्यास आहे त्याचा आउटपुट काढण्यासाठी प्रयत्न करत नाहीत तुम्ही फक्त गोळा करायचा प्रयत्न करता. आणि अजून काय वाटतं, अरे नाही, हाईट अजून पोहोचत नाही माझी, मी वर जातच नाही, काम करतो, अजून एक पुस्तक घेतो, मी अजून नॉलेज घेतो. ऑलरेडी तर ढिगारा पडला सगळ्या नॉलेजचा, पुस्तकांचा, आता बस झालं. आता काय करायचं, ह्याचा वापर कसा करायचा याच्यावर प्रयत्न करा. लिटरली यू कांट इमॅजिन, तुम्ही ह्या येणाऱ्या प्री मेन्स दोन्हीलाही खूप चांगला परफॉर्मन्स देऊ शकता. तुम्ही फक्त तुमच्या निगेटिव्हिटीकडं, डिप्रेशनकडं, फेलियरकडं बघणं बंद करा. तुमच्याकडं काय आहे त्याच्याकडे बघण्याचं लक्ष द्या. आणि ज्यांनी आत्तापर्यंत ह्याच गोष्टीकडे लक्ष दिलं आहे, चुका सुधारल्यात, जुन्यांचा पण रिझल्ट आला ना, मग ते काय जादू झाली का? असं असतं का? नाही, बरोबर 6 वर्षानंतर रिझल्ट येतो, 7 वर्षानंतर, असं काहीच नाही. तुम्हाला फक्त योग्य वेळी तुम्ही डॅमेज कंट्रोल केलं, सुधारणा केली की रिझल्ट लगेच येतो. त्यामुळे आता तुम्हाला अजून एका कुठल्याही गोष्टीची गरज नाही आहे तेच नीट वापरा. आणि तुमचं झालं काय, सतत चेंज होणं. म्हणजे एखादी प्रिलिम टार्गेट केली
की लगेच परत मेन्स येते, ही मेन्स टार्गेट आहे, ही फेल झालं आहे की लगेच ही प्री देत आहे. मग ही प्री दिली की कसं तरी मेन्स येतं, पण मेन्सचा रिझल्ट येत नाही, मग परत प्री येते, नेक्स्ट प्री. हे प्री मेन्समध्ये तुम्ही काय करायचं तिथं हे अडकला आहे. आता इथं थोडं काहीतरी चेंज करा, म्हणजे तुम्हाला सब्जेक्टवर परफेक्शनवर काहीतरी काम करावं लागेल. सतत प्री मेन्स ह्याच्यात अडकला आहे, तुम्ही विचार करा ना, काहीतरी चेंज करावं लागेल. इफ नथिंग चेंजेस, जर तुम्ही काही बदललं नाही तर काहीच बदलणार नाही. तुम्ही असंच गोल फिरणार आहेत. आणि मग परत इथं मात्र अजून एक महत्त्वाचा पॉईंट येतो, जे मी सांगितलं आपल्याकडं मला अजून जाणवलं, जुन्या विद्यार्थ्यांचा ना EQ हा जास्त वाढत चालला आहे. इमोशनल क्वेश्चन म्हणतो आपण त्याला, सरळ भावना, खूपच भावनिक होणे, इमोशनल होणे, प्रत्येक गोष्टी. त्यात एक्झाम जवळ आली की अजून आठवतं ना, इतक्या वर्षाचं फेल्युअर नाही, आता ह्यावेळेस एक्झाम निघालीच पाहिजे, पासच झालो पाहिजे, असं तसं सगळं खरं आहे. पण माझं म्हणणं बी प्रॅक्टिकल. रिझल्ट इमोशननी येत नाही, रिझल्ट कशाने येतो, स्टेबलनेसनी येतो. आणि इमोशननी तुम्ही अजून जास्त अनस्टेबल व्हाल. टर्न ऑफ युअर इमोशन्स टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. हे इथं क्लिअर कट, हे जे इमोशन हे तुम्हाला दिसत नसेल, पण हर्टचं चिन्ह आहे. हर्ट म्हणजे इथं इमोशन, हे इमोशन, हे ब्लॅक आहे म्हणून दिसत नसेल कदाचित. हे मी ऑफ केलं आणि इथं ऑन केलेलं. हे काय आहे, हे ब्रेन. प्रॅक्टिकली विचार करा, आता मला गरज कशाची आहे, इमोशनल होऊन रडत बसायचं का, मागचा विचार करायचा का, 5-6, मग तेच तर झालं ना, मग ती साखळी मागे ओढायला लागली तुम्हाला. त्याच्याऐवजी रडणं बंद करा, इमोशनल होणं बंद करा. प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे, माझ्याकडे हे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, स्टडी झालेला आहे माझा. तुम्ही इतरांच्या तुलनेत पुढेच आहात ना रे. जुने विद्यार्थी म्हणजे अभ्यास झाला आहे, ज्याने अजून कुठलं पुस्तक वाचलं नाही, तुम्ही 2-2, 3-3 वाचलेले आहेत, अभ्यास केलेला आहे. बरं, भले अजून थोडं काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये दुरुस्त करा ना. म्हणजेच शून्यापासून सुरुवात करणारे विद्यार्थी सुद्धा आज कॉन्फिडन्स ठेवत आहेत, नाही पॉसिबल आहे, मी करून दाखवतो. आणि तुमच्याकडे ऑलरेडी एवढं नॉलेज असून तुम्ही घाबरताय म्हणल्यानंतर इमोशनल हा जो फॅक्टर आहे ना, तो तुम्हाला जास्त त्रास देतोय. आणि एकदा इमोशन्समध्ये आपण वाहत गेलो की काही नाही सुचत, आणि त्याच्यात राहायला छान वाटतं इमोशन्समध्ये. सो इथं काय करा, पटकन प्रॅक्टिकली, आणि काही गोष्टी डिलीट करा. मी आपल्या टेलिग्रामला टाकत असतो का, अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला, आवर्जून बघत चला. काही गोष्टी ह्या जुन्यांसाठीच टाकतो मी. म्हणजे तुम्ही बरेच जण विद्यार्थी म्हणतात, सर आमच्या नव्यांसाठी काही नाही. काही बाबा, एक सेपरेट व्हिडिओ केला यूट्यूबलाच आपल्या आहे, ते नीट बघून घ्या. जुन्यांसाठी एवढं काम सोबत आहे, त्यांना बाहेर काढायचं इथून पॉझिटिव्हली. बिचारे प्रामाणिक आहेत खूप जण, काही कारणाने नाही आलेत, बरेच मुलं मुली अशा आहेत, त्यांच्यासाठी मला असं वाटलं की अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही गरजेचं आहे, ते मी द्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आवर्जून ते फॉलो करा. आता पुढे झाला, इथं एवढ्यावर थांबायचं नाही. हे झालं निगेटिव्ह बाजू, ही झाली तुमच्याकडे पॉझिटिव्ह बाजू. आता ह्याचा वापर करून या इकडं मेन मुद्द्यावर येऊ की सर मग आता काय करायचं सांगा. आता आम्हाला कळालं, यस आमचा काय प्रॉब्लेम होता, इमोशनल विचार करायचो, ती साखळी आम्हाला मागे वळायची वगैरे, सगळं क्लिअर झालं. आता जुन्यांनी 2025च्या एक्झामसाठी तयारी जी केलेली आहे ती अंतिम टप्प्यात आहे. आता मी तुम्हाला काही हे चेंज करा, हे वाचा, ते वाचा असलं काही सांगणार नाही. तुमचा जो फोकस आहे तो कशावर पाहिजे, पूर्णतः 2025वर. बरेच जण इकडं 2026कडे जात आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ह्याचा अजिबात डोक्यात विचार आणू नका. कारण इथं ग्रुप बीची एक्झाम आहे 21 डिसेंबरला, ही फुल फोकस पाहिजे. त्याच्यानंतर लगेच हिची मेन्स कधी आहे, 17 मेला. त्याच्यानंतर ग्रुप सीची आहे 4 जानेवारीला, आणि ही आहे 7 जूनला. हेच फोकस करा, ह्याच्या डोक्यात विचारही आणू नका. जर थोडाही डोक्यात विचार आणला, ह्याचा अर्थ तुम्ही इथं लूज पडताय. आत्तापर्यंत तेच झालं ना. 2023ची तुम्ही समजा मेन्स देत असाल आणि इथंच 2024ची प्री येते, असंच झालंय का. इथं एखादी मेन्स देत असाल तर इथं एखादी प्री येते. सेम 2024ला पण तसंच झालं. आताही तसंच होतंय. तुम्ही इथं ह्याची मेन्स देत असाल ह्याची, आणि 26ची प्री येणार तिथं. मग ह्या प्री मेन्समध्येच अडकलो आहे आणि थोडं स्वतःला रिलॅक्स करतोय आपण. बघू, हे 19-20 झालं तर 26ची प्री आहेच ना. म्हणजे 25चं जे टार्गेट होतं ते झालं का 26ला शिफ्ट. तुम्ही स्वतःच तुमचं 1 वर्ष पुढे ढकललं. आता तुम्हाला देर इज नो एनी अदर ऑप्शन. तुम्ही जुने आहात म्हणल्यानंतर किती वर्ष झाले तुम्ही स्वतःला विचारा. आता तुम्हाला हे कशाची गरज आहे, ह्याची गरज आहे का 26ची, असं स्वतःला सांगा लिटरली, तरच वर्कआउट होणार आहे. थोडा 1% जरी ऑप्शन ठेवला का नाही, 100% तुम्ही इकडे शिफ्ट होणार. आणि करा सुरुवात 26पासून. परत 26 प्री, 26च्या एंडला मेन्स, 27ला रिझल्ट, जा मग अजून परत 28ला जॉईनिंग. ह्याच्यासाठी इतके वर्ष घातले का आपण, आणि ह्याच्यासाठी तुम्ही नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे, तुमचा स्टडी आहे का, की जे की आपल्याला हातचा ठेवतोय आपण. आता सध्या हे क्लिअर कट बाजूला ठेवा आणि फुल फोकस जे तुमचा चाललाय 21 डिसेंबर फुल फोकस करा. आणि हे झाल्या इथं प्री पास झाला की परत हीच मेन्स तुटून पडायची. परत तुम्ही मला सर मग ह्या प्रीचं काय करायचं, ही इनडायरेक्टली होतंय, ह्याचा अभ्यास केला म्हणजे ही प्री निघणारच आहे. पण तुम्ही इथं मेन्सला थोडंही डायव्हर्ट होऊ नका. आणि इन केस आपण असं धरू की आता ह्याची मेन्स दिली तुम्ही 17 मेला, आणि इथं मध्येच 4 जानेवारीला ह्याची प्री आली, ही पण निघाली.
तर इथं ऑलरेडी ह्या मेन्समुळं तुमचा सगळा अभ्यास झालेला असेल, लँग्वेज पण झालेला असेल, GS पण झालेला असेल, ऑटोमॅटिकली ग्रुप सीची पण मेन्स तुमची निघेल. आणि माझं म्हणणं आहे फक्त आणि फक्त एवढाच पॉझिटिव्ह विचार करा, मी काय पास नापास होणार आहे ते नापासाचा विशेषच नाही, 100% पास होणार आहे. 2 प्री निघणारच आहेत इन एनी हाऊ. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्री दिली, ही प्री दिली, ही मेन्स दिली, हे झाल्यानंतर ऑटोमॅटिकली इथलची प्री 2600 आलीच तर द्यानं, मी म्हणत नाही देऊ नका, सोडा, प्री द्याच, पण त्यासाठी वेगळं काही करू नका. कारण इथं जर डायव्हर्ट झाला, थोडं जरी 19-20 झालं, डायरेक्ट रिझल्ट गेला. सो ह्या गोष्टीला फुल फोकस करा आणि त्याच्यासोबत ही फक्त प्री द्या, ऑटोमॅटिक निघते तुमची. आता एवढा अभ्यास केल्यानंतर प्री निघायलाच पाहिजे, तरच त्याला म्हणायचं ना आपण जुने विद्यार्थ्यांना अभ्यास आहे म्हणायचं. मग हे प्री निघाल्यानंतर हे दोन्हीही मेन्स झालेले असतील, आफ्टर दॅट आपण तेव्हा बघू काय करायचं ते नंतरचा पार्ट. क्लिअर कट. आपल्याला फोकस काय आता 2025, खूप लॉंग टर्म ठरवू नका. आणि आता विषय काय झाला, एवढं सगळं कळालं म्हणा सर, तरीही आत्तापर्यंत प्रॉब्लेम का आला, सेल्फ इव्हॅल्युएशन केलं नाही. आपल्याला अजून आपल्या स्वतःचे कुठले स्ट्रॉंग एरिया, वीक एरिया माहीत नाही, ते फाइंड आउट करा. बऱ्याच जणांचे सब्जेक्ट काही ठराविक वीक आहेत, ते कामच नाही करत. का नाही सर, जड जाते मला, कॉम्पिटिशन खूप हाय आहे, असं जमणार नाही. आपण खूप वेळा बघा प्री पास होतो खूप वेळा, पण मेन्स नाही. 4-5 मेन्स झाल्यात, 7-8 मेन्स झाल्यात, असे विद्यार्थी आहेत का? त्यांचा काय प्रॉब्लेम आहे सांगतो. प्रीला अभ्यास असतो त्यांचा इतरांच्या तुलनेत, म्हणजे स्वतःच्या बाबतीत बघितलं तर काही सब्जेक्ट 1-2 वीक आहेत सर, पण तरी माझी प्री निघण्याची शक्यता आहे. कारण प्रीला असे खूप सगळे सिरियस नसतात ना, त्यामुळे त्याच्या तुलनेत माझं चांगलं असेल की मी प्री पास होतो. बाकीच्यांना 55 मार्क आहेत, मला 58 आहेत, किंवा बाकीच्यांना 58 आहेत, मला 62 मार्क आहेत, त्याच्यापेक्षा थोडंच जास्त चांगला आहे मी, खूप नाही आहे, तर ही प्री पास व्हायची शक्यता आहे. तुम्ही जेव्हा मेन्सला येता ना, मेन्सला तिथं म्हणून चालत नाही सर माझा थोडा अभ्यास आहे पण मी निघतो. म्हणजे प्रीला तुम्ही तुमचे 50-60% एफर्ट्स दिला तरी प्री पास होऊ शकता, पण मेन्सला इथं 100%चं एफर्ट्स द्यावं लागतात तरच निघते. आणि आपलं झालं असं की प्रीला 50-60% एफर्ट्स दिला तरी प्री निघते, आणि मेन्सला तेच करतो आपण, 50-60%च एफर्ट्स देतो. त्यामुळे फक्त मेन्सच दिली जाते आपल्याकडून, रिझल्ट येत नाही. जी की इथं मेन्स काय मागते, 100% एफर्ट्स मागते तुमची. तिथं कमी पडताय का, मेन्सला लक्षात ठेवा. प्रॉपर गायडन्स ह्याची कमतरता आहे. जुन्या विद्यार्थ्यांचं एक असं असतं की आता त्यांनी साचा बंद केला आहे, ते डोअर बंद केले, त्याला आपण भारतीय अर्थव्यवस्थेबाबतीत म्हणतो क्लोज्ड इकॉनॉमी करून टाकली आहे. त्याच्यामुळे प्रचंड नुकसान तुमचं स्वतःचं होणार आहे. की तुम्हाला जे वाटेल त्याचं गायडन्स घ्या, असं नाही आता मी हे सगळं सांगतोय तुम्ही फॉलोच करा, अजिबात अट्टाच नाही माझा, तुम्हाला वाटेल ते करा तुमच्या पद्धतीनं, माझं सांगायचं काम आहे. पण गायडन्स घ्या, कोणाचं का असणार. हे पूर्ण बंद दरवाजे केलात की तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. आणि आफ्टर दॅट रिव्हिजन, MCQ, परफेक्शन, ह्या अशा काही गोष्टी लिहून ठेवा. मला हे जुन्यांना जास्त आवर्जून मला सांगा वाटतं. आता ऑब्व्हियसली POQ ते विषयच नाही, तुम्ही जुनेत म्हटल्यानंतर POQ तर भरपूर वाचून झाले असतील इनिशियल स्टेजलाच, पण तुम्ही आता POQ जास्त खेळण्यापेक्षा MCQ प्रॅक्टिस जास्त असली पाहिजे. कारण कंबाईनचा रिझल्ट हा ॲक्युरसी विथ स्पीडवर आहे, स्पीड पण मॅनेज करावी लागेल तुम्हाला. त्यामुळे हे तिन्ही कीवर्ड्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आणि लास्टली मेंटल स्टॅबिलिटी. अभ्यासाकडे खूप लक्ष दिलं, सगळं केलं, रिव्हिजन केलं, सगळं केलं म्हणा सर, पण नुसती मनाची अस्थिरता आहे आणि बाहेरही परिस्थिती अस्थिर आणि मनही अस्थिर, अशामध्ये रिझल्ट येईल का? अभ्यास असून पण तुम्ही जुने आहेत, नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, सगळे रिझल्ट येणार नाही. आणि कधी कधी लक्षात घ्या, बाहेरची जी अस्थिर परिस्थिती असते ना, ती परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करू नका, आधी मनस्थिती सुधारायचा प्रयत्न करा, ऑटोमॅटिक परिस्थिती सुधारते बाहेरची. त्यामुळं सगळं काय खेळ चाललंय मनावर. म्हणून इथं मेंटल स्टॅबिलिटी याच्यावर काम करा, जे की तुम्हाला मी इथंही सांगितलं. ह्या याच्यामध्ये हे इमोशनल हे ऑफ करून टाका, हे जास्त त्रासदायक आहे. आणि इथं तुमच्याकडे जे सगळं आहे ना, हे नीट स्वतः इव्हॅल्युएशन करा, बघा पुढे जाईल. आत्तापर्यंत झालं का तुमचं प्लॅनिंग करणे, लर्निंग, रिसर्च, ओव्हर थिंकिंग खूपच व्हायला लागेल. येस ऑर नो? हे काय हेच ना, नुसतं गोळा करत बसलो आपण. हे इथं असं इथलंच फिरायचं हे इथं, पण ॲक्शन कधी घेतलीच नाही ज्या काही गोष्टीवर घेणं अपेक्षित आहे. डॅमेज कंट्रोल ज्याला म्हणतो आपण ते. आणि त्याच्यामुळे झालं काय, आता एक शेवटचा पॉईंट. इथंपर्यंत काय बघितलं आपण, सरळ सुरुवातीचा पहिला पार्ट. जुन्या विद्यार्थ्यांमध्ये निगेटिव्हिटी कशामुळे आहे, प्रेशर आहे, फेलर आहे. पण ते फेलर कशामुळे आलं तेही मुद्दे मी क्लिअर केलेले आहेत. आणि त्याच्यातही आता आफ्टर दॅट इथून पुढचा जो उरलेला कालावधी आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर रिव्हिजन, MCQ प्रॅक्टिस, सेल्फ ॲनालिसिस, त्याच्यानंतर अजून काय सगळ्यात माझं पॉईंट मेंटल स्टॅबिलिटी. हे सोल्युशनच्या अँगलने सांगितलं तुम्हाला मी. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतो ना, ह्याची डेफिनेशन चुकीची आहे विद्यार्थ्यांची. जुन्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता अभि नाही तो कभी नाही, मी दिवस रात्र एक करतो. उलट तिथं चुकतो आपण. दिवस रात्र एक करायचं नाही. काही शरीराच्या, मनाच्या काही गरजा असतात, त्याला आरामाची गरज असते. ते न करता आपण केली की विपरीत परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे कन्सिस्टन्सी डेफिनेशन चुकीची घेतात जुने विद्यार्थी. हे काय, व्हॉट वी थिंक
म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे काय माहिती का, सतत 12-12 तास अभ्यास केला पाहिजे, सतत 10 तास अभ्यास केला पाहिजे, रोज केला पाहिजे, रोज 12-12 तास. नॉट पॉसिबल. म्हणलं ना, मेंटल फिजिकल काही लिमिटेशन्स आहेत ना. वी आर ह्युमन, मशीन नाहीत कुठली. आपण कमांड दिली की चालू केलं तर ते काही प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी डेफिनेशन नाही, ही चुकीची डेफिनेशन आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे ॲक्च्युली इथं आहे व्हॉट इट ॲक्च्युली मीन्स की तुम्ही रोज काही ना काही करणं अपेक्षित आहे. आता कधी एखाद्या वेळेस 12 तास अभ्यास होईल, कधी 8 तास अभ्यास होईल, कधी 4 तास होईल, परत 2 तास होईल, परत असा येईल की 6 तास होईल, पुन्हा अजून 8 तास होईल. सो हे चाललं तर राहतं. तब्येत असेल, कुठलं घरचा इश्यू असेल, अजून काय असेल, आपण सोसायटीमध्ये राहतो, अशा समाजात राहतो, देशात राहतो, काहीतरी अडचणी येतील, काहीतरी होणार, त्याचा परिणाम आपल्यावर होणारच आहे. सो ऑब्व्हियसली त्याचा परिणाम अभ्यासावर होणार. सो ॲक्सेप्ट इट. ह्याला टाळू शकत नाहीत. ह्याचा असा गोष्टींचा निगेटिव्ह इम्पॅक्ट घेऊन नाही माझा अभ्यास झालाच नाही. म्हणजे लक्षात घ्या, 8 तास अभ्यास करण्याचा 8 तास असतो एखाद्या विद्यार्थ्याचा, पण 6 तास झाला, मग झाला नाही किती, 2 तास झाला नाही. आता 6 तास झाल्याचं समाधान नसतं त्याला, ते 2 तास का नाही झाला ह्याच्या त्रासाने, ह्याच्या रिग्रेटनी तो पुढचे 5 तास खराब करतो. कळालं का मी काय म्हणलं ते? समजा तुम्ही 8 तास अभ्यास करायचं ठरवलंय, पण 6 तास झाला, 2 तास झाला नाही, हरकत नाही, पण ते 2 तास का नाही झाला ह्याच्यासाठी तुम्ही परत 5-6 घंटे वाया घालणार का, 1 दिवस वाया घालणार का? त्याच्याऐवजी ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. काही गोष्टी ह्या प्लस मायनस होणारच आहेत. अल्टिमेटली आपला अभ्यास होण्याशी मतलब आहे. आणि हां, ज्याला असं पॉसिबल आहे त्यानं करा बाबा, हरकत नाही, काहीच विरोध नाही माझा. तू 12-12 तास 12 महिने अभ्यास कर, वर्षभर अभ्यास कर 12-12 तास, काय हरकत नाही माझी. पण जे नॉर्मल ह्युमन बिईंग आहे तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की कन्सिस्टन्सी म्हणजे ही आहे. उगाच स्वतःकडून ओव्हर एक्सपेक्टेशन करून सगळं बरबाद नका करू. अभ्यास होण्याशी मतलब आहे. त्यातही परीक्षा जवळ आली की काही ना काही फ्लक्च्युएट होतंच. आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. इथं हे सगळे आपण चेस खेळत असतो, त्याच्यामध्ये घोडा, हत्ती, प्यादे, राजा, प्रधान सगळे हे इथं का दिलं. आता शेवटच्या टप्प्यामध्ये ना आपण अशाच व्यक्तींच्या अराउंड असलो पाहिजेत, किंवा आपल्या सराउंडिंगला अशीच व्यक्ती तुम्ही हे करा, प्रिफर करा की जे तुम्हाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतील. हे बघा ना, हे सगळे कशासाठी प्रयत्न करतात, राजांना जिंकवण्यासाठी, स्वतःचं बलिदान पण देतात. सो असेच व्यक्ती, मित्र, मैत्रिणी, सर्कल मेंटेन करा की जे तुम्हाला पुश करते पॉझिटिव्हली, तुम्हाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतोय, उगाच मागे ओढण्यासाठी आणि हरवण्यासाठी नाही. अशाच व्यक्तींना सराउंडमध्ये आपल्या राहू द्यात. हा त्याचा एक महत्त्वाचा मेसेज. येस. आणि परत इथं आलो तर आपण आपल्याला हे सक्सेस मिळवायचं आहे. जुन्या विद्यार्थ्यांना ही 2025 शेवटची एक्झाम ठेवायची आहे आणि तुम्ही इथं आहात. आणि ही सगळी आत्तापर्यंतची बघितलेली आपण प्रोसेस, ही सगळी साखळी जी आहे ना, ही आपल्याला ब्रेक करावी लागेल. आणि ती ब्रेक करण्यासाठी तुम्हाला मागे हे वेगवेगळे सगळे मुद्दे सांगितलेले आहेत. ह्याच्यावरून तुम्ही आता कन्क्लुजन काढू शकता की आपण कुठे होतो, कुठे आहेत, आणि आपल्याकडे काय पॉझिटिव्ह पॉईंट आहे, काय निगेटिव्ह पॉईंट आहे. कन्क्लुजन एवढंच आहे, जुने आहात, फेलर आहे, मान्य आहे, आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे, परीक्षा दिली आहे, कुठला गुन्हा केला नाही. स्वतःला गुन्हेगार समजून जे काही आपण दबून बसलो, घाबरून बसलो, कुठं जाणं नाही, येणं नाही, हे असलं बंद करा. आणि काय व्हायचं ते पुन्हा बघू. आता फेलरचा विचार करू नका. ठरवलं 2025 नीट द्यायची, ताकदीनं द्या. आणि कधीही पराभव हा आधी मनात होतो, नंतर रनात होतो. तुम्ही स्वतः जर हरलात की नाही माझं काहीच होणार नाही, हरणारच आहे, तर तुम्हाला कोणीही जिंकवू शकणार नाही. तुम्ही जर स्वतःच प्रयत्न केलात की मी जिंकणारच आहे, तर मग आजूबाजूला एन्व्हायरमेंट सुद्धा तुम्हाला जिंकायला मदत करतं. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. ह्याच्यातून काय कन्क्लुजन, कसं काय आहे, ते सगळे जनरल पॉईंट आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. ह्याचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आपण कुठेतरी चुकतोय, सगळ्याच गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न करतोय, प्रायोरिटी सेट करत नाहीये, क्लिअर नाहीये मला काय करायचं ते. आणि गायडन्स हा जो काय प्रकार आहे तो जुन्या विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चाललेला आहे. ते एक घ्या, आणि जेणेकरून की आपल्याला आपल्या चुका कळतील, अशाच व्यक्तींसोबत राहा आपल्याला पुढे नेणाऱ्या. दिस इज ऑल अबाउट 2025 ही लास्ट एक्झाम. आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी ह्याच्या व्यतिरिक्त काही अजून असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीनं जेवढे इनपुट्स मला शक्य आहेत, अदर दॅन सब्जेक्ट, कन्सेप्ट, सब्जेक्ट सगळेजण शिकवतात, त्याच्या पलीकडे काहीतरी फॅक्टर आहे जो की आपल्याला मागे ओढतोय, एक्झाममध्ये पास होऊ देत नाहीये. आता अभ्यास, मला सांगा, जेन्युइन विद्यार्थी कितीत बरं, खरंच अभ्यास करणार सगळेच आहेत, का नाही रिझल्ट आहेत? कारण असे काही फॅक्टर आहेत की ते शोधून काढले पाहिजे आपण. आता सतत कन्सेप्ट, सतत फॅक्ट, सतत सब्जेक्ट खूप वर्ष करत बसलोय आपण. पण आता जिथं असं वाटतं की त्याच्या पलीकडे काहीतरी राहिलंय, मग ते इमोशनल असेल किंवा काय फिजिकल असेल किंवा अजून काही बाहेर असेल, फॅमिलीचा इश्यू असेल, व्हॉट एव्हर, फाइंड आउट करा आणि सोल्युशनच्या अँगलनी बघा. आणि जास्तीत जास्त योग्य डायरेक्शननी प्रयत्न करा, नक्की यश मिळेल. येणाऱ्या ह्या 2025च्या दोन्ही एक्झाम, ग्रुप बी, ग्रुप सी, प्री, मेन्स, ह्याच्यामध्ये यश मिळालंच पाहिजे. त्यासाठी आपण प्रबळ दावेदार आहेत हे लक्षात ठेवा. आणि स्वतःला कुठंही कमी लेखायचं नाही, कारण आपल्याकडे काय आहे तर एक्सपिरियन्स आणि केलेला अभ्यास, प्रामाणिकपणा. ठीक आहे, चलो, सो ऑल द बेस्ट. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.